जय भोलेनाथ. बघ पिंट्या, आता आता आपण घेऊन आलेलो आहोत सध्या 10 क्लास जॉमेट्री सिमिलॅरिटी प्रॅक्टिस 1.1. तर आपले पहिल्या लेक्चरमध्ये तीन गणित झालेले होते विद्यार्थी मित्रांनो. 3 गणित झालेले आहेत. आता 4th आणि 5 नंबरचं, 4th आणि 5 नंबरचं खूप कठीण गणित आहेत. बघा, आता कठीण नाही आहेत, एकदम इझी पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. बेस इंटू हाईट आणि त्यांना डिवायडेशन बेस इंटू हाईट. 2 ट्रँगल दिलेले आहेत, त्यांचा रेशो काढायचा आपल्याला. तो रेशो म्हणजे कसा काढायचा बघा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण तो बघूया. 4 नंबरच्या याच्यामध्ये तुम्हाला एक पद्धतीमध्ये दिलेला आहे त्यांनी. बघा 2 ट्रँगल दिसतात यामध्ये. एक हा ट्रँगल दिसतोय ABC आहे ना, आणि त्यानंतर आपल्याला दिलेला आहे त्यांनी BC आणि D, म्हणजे हा एक ट्रँगल सुद्धा आपल्याला दिसत आहे. परंतु यामध्ये फक्त हाईट एकच दिलेली आहे त्यांनी. हाईट काय दिलेली आहे? 1. हाईट किती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? एकच हाईट दिलेली आहे. तर अशा वेळेस काय करायचं बघा. अशा वेळेस त्यामध्ये कोणत्याही संख्या दिलेल्या नाहीत. आपल्याला कोणत्या तरी संख्येची हाईट सांगितली का त्यांनी, की इथं 6 आहे, हे 4 आहे, इथं 6 आहे, हे 6 आहे? नाही. असं सध्या 2 समान रेषा आहेत. म्हणजेच आता इथं नाही आहे. सेकंड म्हणजे प्रॅक्टिस 1.2 मध्ये तुम्हाला विचारतील पॅरलर लाईन्स कोणत्या. त्याप्रमाणे समजा ही एक AD ही लाईन आणि BC ही एक लाईन या एका पद्धतीच्या पॅरलर लाईन असू शकतात. समान असलेल्या रेषा एवढं सांगत आहे मी की ते या प्रॅक्टिस सेटमध्ये नाही, सेकंड प्रॅक्टिस सेटमध्ये आहे. तर आपण बघूया ट्रँगल्स बघूया त्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. बघा आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. तुमच्याकडे पुस्तक असेल अवेलेबल, तुम्ही पुस्तकामध्ये बघून घ्या, बुक्समध्ये बघून घ्यायचं की आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे. इन ॲडजस्ट द फिगर्स AP आहे ना, म्हणजे साईड BC दिलेली आहे त्यांनी AD. BC द्यान द A ट्रँगल्स ABC आणि A ट्रँगल्स BCD. आपल्याला यांचा रेशो काढायचा. आणि 5 नंबरच्या गणितात सुद्धा 1 2 3 4 आहेत. 4 याचे काढायला बघायचे आहेत. आता बघूया आपण सगळ्यात सुरुवातीला बघूया की सुरुवातीला काय दिलेलं आहे त्यांनी. यामध्ये विचारलेला विद्यार्थी मित्रांनो, पार विद्यार्थी मित्रांनो, पिंट्या चिंट्या पाय. आता बघ, आता पाय म्हणजे तुझ्या पाय नाही, अरे इथं बघ म्हणत आहे मी तुला. तुझ्या बटनाने बघ. कशाने बघ? बटनाने बघ. स्किप नको करू. बघ A ट्रँगल्स ABC. अरे आपापल्या बटनाने पा रे बाबा. BC आणि D रेशो विचारलेला आहे त्यांनी आपल्याला. बघा आता काय विचारलंय. तर आपला फॉर्म्युला काय? सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवायचं की फॉर्म्युला क्या आहे इसका. फॉर्म्युला पाहायचं काय रे फॉर्म्युला. यांचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला असतो म्हणजेच A ट्रँगल्स ABC A ट्रँगल्स BCD इज इक्वल टू 1/2 इंटू B1 इंटू H1 अपॉन 1/2 B2 इंटू H2 आहे ना. म्हणजेच आता बघा विद्यार्थी मित्रांनो, A ट्रँगल्स ABC अपॉन A ट्रँगल्स BC आणि D आहे ना. बघा A B आणि C, A B आणि C. मग आता ABC मध्ये BC हा काय? बेस आहे. हा काय? बेस आहे. बघा A कट झाले. मग आता B1 म्हणजे हा BC. B1 चा अर्थ होतो बेस, वरच्याचा बेस. ABC चा बेस, हा ABC चा बेस. हा ABC चा बेस विचारला BC इंटू H1. आता याचा H1 आहे AP. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? AP अपॉन B2 मध्ये म्हणजे BCD, BC आणि D. BC आणि D हा ट्रँगल्स तुम्ही या ट्रँगलच्या 2 रेषेच्या बाहेर काढा, म्हणजेच तुम्हाला BC आणि D हा ट्रँगल दिसेल. म्हणजे बघा ह्या 2च रेषा, फक्त ही रेष बघू नका. तर त्यामध्ये तुम्हाला आपल्याला काय दिसतो? B आणि C हा सुद्धा काय आहे? बेस आहे. हा काय? बेस. BCD या ट्रँगलचा बेस आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथं हाईट दिलेली आहे का? यांची हाईट नाही आहे. मग हाईट म्हणजे कोणती समजायची बघा. हाईट म्हणजे ही तुम्हाला इथून आता आपण समजूया हाईट. काय समजूया? हाईट आहे की नाही.
मग हाईट समजल्यानंतर याला तुम्ही कोणतंही नाव म्हणजे ABCDचं जे नाव दिलेलं आहे ते तुम्ही दाखवू शकता। मग आता आपण काय दाखवायचं, X दाखवा, Z दाखवा, काही पण दाखवा तुमच्या इच्छेप्रमाणे। परंतु आता त्याचं कामच नाही, आपल्याला APच हा याचा हाईट असं समजावं लागेल, कारण की त्याच्यामध्ये दिलेला नाहीये। म्हणजेच हा आपण लिहूया D आणि X, D आणि X हा आहे त्याची AP हाईट। BC कट AP आणि DX, परंतु अशा वेळेस त्याचा समजावं लागते AP आणि AP। जो हाईट आपल्याला दिलेला असेल पहिल्या ट्रायंगलचा तोच ट्रायंगलचा हाईट लिहायचा। म्हणजेच हा येणारा तुमचा 1/1 किती, या दोघांची हाईट अगर असेल 4, ही असेल 4, म्हणजेच 4/4, 4 1 4, 4 1 4। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच ह्या दोन समांतर सिमिलॅरिटीच्या रेषा दिलेल्या आहेत ट्रायंगलच्या, काय दिलेल्या त्या समांतर रेषा, त्याच्यामुळे आपल्याला समजलेलं आहे 1/1 म्हणजेच त्याचा रेशो आलेला 1/1 = 1:1। आला का लक्षात? एकदम सोप्या पद्धतीमध्ये। पहा, त्यानंतर आता आपण बघूया 5 नंबर मध्ये। 5 नंबर मध्ये 4 विचारलेले आहेत। किती विचारले आहेत? 4। तर 4 याचे बघूया आता त्यांनी काय काय विचारलेलं आहे। बघा, फर्स्ट नंबरला आपल्याला दिलेला आहे त्यांनी फर्स्ट नंबरला दिलेला आहे ट्रायंगल्स A ब्रॅकेट ट्रायंगल्स PQB, A ट्रायंगल्स PB आणि C। बघा आता, मग आता अशा वेळेस काय करायचं, PQB, आता हा इथं Q आहे, त्या हाईटचा काय Q काय दिलेला आहे, तर Q दिलेला आहे, काय दिलेला आहे Q दिलेला आहे। मग PQB हा PQ आणि B, बघा या बाजूला सोडून द्या, हा एवढाच ट्रायंगल, म्हणजेच आणि याचा पूर्ण BC हा काय आहे, त्याचा पाया दिसून राहिलेला आहे, म्हणजेच हाईट दिसून राहिलेली आहे दुसऱ्या याच्यामध्ये। मग अशा वेळेस आता यांचाच तुम्हाला हा पाया समजावा लागतो ज्यावेळेस त्यांनी इथं दिलेलं असेल A ट्रायंगल्स PQB, ट्रायंगल्स कंप्लीट A ट्रायंगल्स PBC। मग 1/2 × B1 × H1, 1/2 × B2 × H2। बघा बेस, मग सुरुवातीला बेस काय दिलेला आपल्याला ते बघायचं। काय दिलेला आता याचा बेस, हा बेस, त्यामध्ये 2 हाईट येत आहे, त्याच्यामुळे BC नाही नव्हे, त्यांना PQB सांगितलं। PQB हा ट्रायंगल्स आहे, काय दिलेला त्यांनी ट्रायंगल्स। मग याचा जो बेस आहे तो बेस आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तो दिलेला आहे B आणि Q। किती दिलेला विद्यार्थी मित्रांनो? B आणि Q। त्यानंतर हाईट बघा, हाईट दिलेली आपल्याला PQ, काय दिलेली आहे PQ। आता PBC, PB आणि C, मग हे नाही आहे असं समजायचं, काय समजायचं, हा Q आणि D नाही आहे, मग याचा BC हा हे हाईट दिली, सॉरी बेस दिलेला आहे, हा B आणि C, हे बघा PBC, PBC, हा P हा B आणि C, म्हणजेच तो बेस, तो त्यापर्यंत सांगितला म्हणून तो बेस आहे। मग आता आपण त्याचा बेस समजू B आणि C इंटू, आता हाईट कोणती सर, आणि हा P आणि Q हे हाईट दिलेली आहे H, हा PQ, एकट म्हणजेच आपल्या आलेला BQ अपॉन BC, BQ अपॉन B आणि C। म्हणजेच तुम्हाला इथं दाखवायचं A ट्रायंगल्स PQB अपॉन A ट्रायंगल्स PBC। ओके, त्यानंतर आता आपल्याला सेकंड नंबर, कोणता सेकंड नंबरवर काय विचारलेलं त्यांनी आपल्याला, बघा सेकंड नंबरवर काय विचारलेलं आहे त्यांनी। आता सेकंड नंबरला दिलेला आपल्याला A ट्रायंगल्स PBC आणि A ट्रायंगल्स ABC। एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला पण समजते, तुम्ही पण काढू शकता। बघा आता कोणत्या पद्धतीमध्ये, A ट्रायंगल्स
ए ट्रायंगल्स PBC है ना, हाँ P B आणि C अपॉन ए ट्रायंगल्स ABC ABC। बघा आता मग आता आपला फॉर्म्युला यूज करायचा ए ट्रायंगल्स PBC अपॉन ए ट्रायंगल्स ABC। बघा 1/2 इंटू B1 इंटू H1 अपॉन 1/2 B1 इंटू H2 सॉरी H2। तुम्हाला अगर पेपरमध्ये वाढ करायची असेल तर हे कट केल्यानंतर हे पुन्हा खाली उतरवायचे, पुन्हा काय करायचे खाली उतरवायचे, त्याच्यानंतर त्यांचा ABC काढायचा। आता बघा PBC हा P हा B आणि हा C, मग आपला PBC झाला इथं, हे बघा PBC झालेला आहे। म्हणजेच PBC यामध्ये आपण बेस काय बघितला होता, BC हा बेस बघितला होता, BC हा काय बघितला बेस, आणि PQ हे त्याची काय बघितली आपण हाईट। ओके आता त्याच्यानंतर या कॉलम मध्ये ABC एकदम सोपी पद्धत आहे। BC ABC म्हणजे BC हा त्याचा बेस आहे, BC हा त्याचा बेस आहे, AD हे त्याची हाईट आहे, A आणि D हे का आहे हाईट, BC कट म्हणजेच आपला आलेला आहे ए ट्रायंगल्स PBC आहे की नाही, ए ट्रायंगल्स PBC मग ए ट्रायंगल्स ABC। ओके त्याच्यानंतर म्हणजेच PQ अपॉन AD आलं आन्सर, एकदम सोप्या पद्धतीमध्ये, काहीच कठीण नाही। त्यानंतर हे झाला, त्यानंतर या बाजूला थर्ड नंबर काय विचारला अजून आहे, थर्ड नंबर, थर्ड आणि फोर्थ बघूया आता 4 नंबरचं बसते की नाही बसत। थर्ड नंबर, मग थर्ड नंबर मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, ट्रायंगल्स ABC हे तर काढलाच तुम्ही, ABC तर काढलेला सर आम्ही, हा ABC, मग ABC म्हणजे हा काय BC AD। ओके त्याच्यानंतर म्हणजेच तुम्हाला उत्तर मध्ये काढल्यानंतर उत्तरच दिलेलं असते, तुम्ही खाली लिहायचं ते, ADC दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये ए ट्रायंगल्स AD आणि C बघा ADC ABC, आता लगाओ उसको लाइन में, ये होगा प्रश्नार्थ चिन्ह, ए ट्रायंगल्स ABC सर हे तर माहित आहे आम्हाला, ट्रायंगल्स AD आणि C बघा 1/2 इंटू B1 इंटू H1 अपॉन 1/2 इंटू B2 इंटू H2। पारे पिंट्यांनो लक्ष द्या, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि फॉलो सुद्धा करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमच्या मित्रांपर्यंत ते काय होणार पोहोचत राहणार आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सोपी पद्धत माहिती पडणार आहे। एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बघून घ्या ना, संपूर्ण व्हिडिओ मिळून जातील। आता तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, पेपरमध्ये खास एकदम बिलकुल 100 पैकी 100 आलेच पाहिजेत, फक्त तुम्ही त्याच्यावरती काय करा, अभ्यास करा, ध्येय गाठा, म्हणजेच तुम्हाला येणार ते B1 आणि H1 ABC चा ABC हा BC बेस आहे, AD त्याची हाईट आहे, BC इंटू AD अपॉन आता B2 आता ADC दिलेला आहे, म्हणजे आपल्याला ADC, मग अशी इथं आपल्याला PQB दिलेला होता, PQB बघा PQB होता या बाजूला, आता त्या बाजूला हे दोन पान दिलेले आहेत तुम्हाला, पहिल्या पानाचं काय होता PQB, आता दुसऱ्या सेकंड पानावरती काय दिलं ADC, म्हणजेच आपल्याला ADC DC काय बेस आहे आणि AD त्याची हाईट आहे बघा। त्यानंतर इथं आता DC आणि AD कट इज इक्वल टू BC अपॉन D आणि C। ओके मिळालं विद्यार्थी मित्रांनो, 3 नंबरला ओके झाला। आता त्यानंतर आता राहिला आपलं 4 नंबरचा, 4 नंबरचा कसं करायचं आता बघा, आता बसू इथंच, लक्ष द्या मग तुम्ही, आता एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे, अशा पद्धतीमध्ये मी
लिहितो ते. हा, तुम्ही लक्ष द्या आता. सुरुवातीला 4 त्यांनी आपल्याला 4 मध्ये दिलेलं आहे. हे 4 मध्ये खाली दाखवू, वरती दाखवू, इथं दाखवू का? हा, या ठिकाणी लिहितो. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण वरती पाहूया. तर आपल्याला दिलेला त्यांनी 4th मध्ये ए ट्रायंगल्स ADC A D आणि C. हा, त्यानंतर दिलेला आपल्याला ए ट्रायंगल्स PQC P Q आणि C. बघा आता सुरुवातीला दाखवून द्यायचं तुम्ही फॉर्म्युला इज इक्वल टू आहे की नाही. हा, काय फॉर्म्युला 1/2 इंटू B1 इंटू H1 अपॉन, त्यानंतर 1/2 इंटू B2 इंटू H2 B2 इंटू H2. हा, मग आता हे तर पूर्ण लिहायचं, एकट झाले. हा, त्यानंतर आता B1 आणि H1 किती आहे ADCचा. ADC काढलं विद्यार्थी, ADC काढलेला आहे तुम्ही. ADC काढली का DC इंटू AD म्हणजे ADC. हा DC तुमचा बेस आणि हा AD हाईट. एकाच ट्रायंगल मध्ये 2 ट्रायंगल दिलेले आहेत. बघून घ्या आता एकदम सोप्या पद्धतीमध्ये. ADC हा DC इंटू AD अपॉन आता PQC. लक्ष द्या आता, यामध्ये सिमिलॅरिटी येते की नाही येत. सिमिलॅरिटी दिलेली नाही. कोणत्या पद्धतीनं बघा आता. त्यामध्ये PQC, P हा Q आणि हा C. PQ आणि C. बा, मग PQC Q आणि C काय आहे त्याचा बेस आहे आणि PQ काय हाईट आहे म्हणजे QC. पहिले तुम्हाला बेस लिहायला लागेल त्याचा Q आणि C. बघा QC इंटू Q आणि C हा झाला त्याचा बेस. Q आणि C हा काय झाला त्याचा बेस आणि PQ हे काय झाली त्याची हाईट. बघा PQ हे काय झाली त्याची हाईट. आणि यामध्ये आता कोणती ABC किंवा DC कट होणार नाही. त्यामुळे तुमचं हेच आन्सर फायनल आन्सर राहणार. ए ट्रायंगल्स ADC A ट्रायंगल्स PQC इज इक्वल टू DC इंटू AD अपॉन QC इंटू PQ. ओके, संपलं विद्यार्थी मित्रांनो. इथं एकदम बरोबर लक्ष द्यायचं, संपूर्णपणे प्रमाणे लक्षात आलेलंच असेल. काही अडचण आल्यास कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली बेलचं बटन दिले, बाजूला बेलचं बटन दिलेला, बेलचं बटन दाबा. म्हणजेच तुम्हाला काय होणार, प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि काही अडचण आल्यास कॉल करायचा बिंदास. परुळेकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस 7972761587 वरती अकोल्यामध्ये, गायत्रीनगर जुने शहरात अकोल्यामध्ये. एकदम वेळ स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घेऊ शकता, काहीच हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा ओके. हां, एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या माझ्या आवडत्या मित्रांना बघून घ्या. ओके. हां, जय हिंद, जय महाराष्ट्र. नेक्स्ट लेक्चरला